फक्त काळजी घ्यायची, अजिबात दगदग करायची नाही. हो काका. हा काका मी बघते. अगं दगदग करायची नाही म्हणून सांगितलं ना तुला, ऐकणार नाही. हा हॅलो दिने आहे का? हॅलो हॅलो हॅलो, आवाज ओळखला नाही का? कुमुदिनी बोलतीये. काय ग, कुणाचा आहे फोन? हॅलो हॅलो. अगं काय विचारतोय मी, फोन कोणाचा आहे? काय ग, कुणाचा फोन आहे? अगं काय विचारतोय मी? काय झालं, कोणी बोलत का नाही? हॅलो हॅलो. हा हॅलो. मी बोलतेय कुमुदिनी, ओळखलत का? हा बोला. हा हा. काय काय बिघाड झालाय का लाईन मध्ये? हो सगळंच बिघडलंय. म्हणजे सारखा रॉंग नंबर येतोय. ओ होतं असं कधी कधी. मी आपली इकडून हॅलो हॅलो करतेय, कुणी काही बोलतच नव्हतं. अहो ते क्रॉस कनेक्शन झालं असेल. ओ असं का? बर बर बर. काय ग, कसलं क्रॉस कनेक्शन? आला का दिन्या? अगं विचारतो काय मी? काय काय मागून काय बडबडतोय तो? जरा द्या बरं त्याला, द्या फोन. हो अहो कुमुदिनीचा फोन आहे. कुमू? थांब थांब थांब, आलो. कुमू कुमू कुमू, हॅलो. हा काय, कशी आहेस? दिन्या मस्त आहे, मी मस्त आहे. आलास ना गावाहून? अरे काय सहज फोन केला होतास ना? अरे सहज नाही, तसंच कारण आहे. तुझ्या घराच्या जवळच आमच्या ऑफिस मध्ये काम करणारी एक मुलगी राहते, तिला भेटायला येते मी आज. हा मागे गट्टू आला होता कलिगला भेटायला, तीच असणार बहुतेक. हा हा तीच तीच. तर मी म्हंटल की तुझ्या घराच्या जवळच येतेय, तर तुलाही भेटायला येते. घरी येतेस? अगं मग जेवायलाच ये. बाबा लगेच जेवायला ये काय? जेवायला नको, चहा घेईन चहा. ते काय ते आल्यावर बघू, तू आता ये नक्की. आणि गट्टू सुद्धा येणार आहे काय? अरे नाही रे, गट्टू कुठे इथे, तो आहे बाहेर. मी येते, मी आले की आपण खूप गप्पा मारू. ओके? हो हो नक्की. हो 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 येते येते, ठेवते फोन. हा दिन्या म्हणजे ना. अगं खुश खबर आहे, कुमू तिच्या ऑफिस मधल्या कलिगला भेटायला येणार आहे या परिसरात. हा तिथून इथेही येते म्हणाली. एकदम खास भेट कर काहीतरी. वा कुमू येते. हा हॅलो. जय, तुझ्या आजूबाजूला कोणी नाहीये ना? नाही नाही बोल, मी पाणी प्यायला म्हणून आलो. मला एक सांग, तुझा फोन कुठे होता? हो मी तुझे मिस कॉल्स बघितले, पण आधी ऐक ना, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. आऊंचा काकांना फोन आला होता आणि त्या म्हणत होत्या की त्या ऑफिस मधल्या कलिगला भेटायला येणार आहेत आणि मग इथे येणार आहेत. हॅलो जय. हो ऐकलं मी, आणि मला गॅरंटी होती असंच काहीतरी होणार म्हणून. कारण नंदिनी मॅडम आणि आऊ बोलत होता तेव्हा मी ऐकलं ते तुला भेटायला यायचं वगैरे, आणि म्हणूनच मी तुला फोन करत होतो. जय आय एम सो सॉरी, फोन आत होता त्यामुळे मी उचलू शकले नाही. पण आता काय करायचं आपण? मलाही माहित नाही आता काय करायचं.
हे आदिती, आऊ तिथे आल्यानंतर काका नाही, जे प्रत्येक वेळेला काकू कशा त्यांना बाहेर घेऊन जातील. बरं, त्यात आऊ येणार म्हणून काका तयारीला सुद्धा लागलेत. ठीक आहे, मी विचार करतो काय करता येईल. जय, काय होईल रे आता? बघू, तू टेन्शन घेऊ नकोस आणि मलाही टेन्शन देऊ नकोस. ठेवतो. काकू, जयचा फोन आला होता. म्हणाला की त्याला सगळं माहिती आहे म्हणून. उलट हे सगळं सांगायलाच फोन करत होता तो, पण नेमका फोन बेडरूम मध्ये आणि मी बाहेर होते. काय करायचं ग आता? ह्यांचा उत्साह पाहिलास ना, किती उतू चाललाय ते. मला ऑर्डरही सोडतायत, हे कर ते कर. एकीकडे काकांचा उत्साह आणि दुसरीकडे आऊ येण्याचं टेन्शन. खरं सांगायचं ना, मला काही सुचतच नाहीये. हो ना, आणि आत्ता ह्यांना बाहेरही नेऊ शकत नाहीये मी. तर ती कुमू येणार म्हटल्यानंतर हे घराच्या बाहेर पडणारच नाहीत. काकू, माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? म्हणजे काका बाहेर जायला तयार होणार नाही, हा, पण आऊ जर इथपर्यंत आल्याच नाही तर? म्हणजे त्यांना आपण सांगायचं फोन करून येऊ नका असं? नाही नाही काकू, तसं नाही. मला सांगा, आऊ इथपर्यंत काय येणार आहेत? मला बघायला ना. मग जर मीच ऑफिसमध्ये त्यांना भेटले तर आऊंचा इथपर्यंत येण्याचा प्रश्नच उरत नाही ना. अगं हे काय बोलतेस तू? आता नुकतीच हॉस्पिटलमधनं आलीस तू आणि तू ऑफिसला जाणार? काकू, हे बघा, आपल्याकडे आता दुसरा पर्याय पण नाहीये ना. मग अगं पण हे जाऊ देतील का तुला ऑफिसमध्ये? पण मी काय म्हणते, काकांना आपण जर हे सांगितलंच नाही तर? छे छे, कळलं तर सगळं घर डोक्यावर घेतील. काकू, आहो प्लीज, मी पटकन जाईन आणि लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करते. हा. अगं आदिती, बाहेर ऊन किती आहे आणि तू अशी एकटी जाणार? काकू, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी इथून जाताना रिक्षाने जाईन आणि मग पुढे मेट्रोनी जाईन. आता गर्दी पण नसते ना. अगं पण काकू, डोंट वरी, मला काहीही होणार नाही. हा, पण फक्त काकांना नका कळू देऊ. काकू प्लीज. बरं ठीक आहे, आवर तुझं. आले. जय, तू काही टेन्शन घेऊ नको. जर टेन्शन घेऊन कोणाचं भलं झालंय का? माझ्याकडे बघ. तुमच्याकडे बघितल्यावर जास्त टेन्शन येत आहे. नको बघू माझ्याकडे. काका, विचार करा काय करता येईल. हाऊ पण ना, फोन करून चौकशी करायची ना. घरी कशाला जायला पाहिजे? आता बरी आहे ती आदिती. काका, आता जाणार आहेत ना त्या, मग आत्ता काय करता येईल याचा विचार करूया. एक गरम कॉफी घे, म्हणजे मला सुचेल. आता मी कॉफी घेतल्यावर तुम्हाला कसं सुटणार आहे? अरे माठा, तू एक गरम कॉफी मला दे, मी ती पीन आणि कॉफी प्यायल्यानंतर मला सुचतं. ते लवकर 2 मिनिटात सुचेल.
सुचतंय का काही? हा सुचतंय का काही? तू एक काम कर, तू एक गरम कॉफी घे, म्हणजे तुला पण सुचेल. सगळी जबाबदारी माझ्या एकट्यावर नको टाकू. नाही सुचत ना? हे असं कॉफी पिऊन सुचतं वगैरे असले गैरसमज नाही आहेत मला. कॉफी न पिताही सुचतं मला. आणि मी विचारच करतोय मगासपासून, काय सगळं तुमच्यावर नाही टाकलंय. आयडिया आयडिया नंदिनी आऊना घेऊन आदितीच्या घरी चालली. काका, हा, हे मीच सांगितलं तुम्हाला. नाही, आयडिया पुढे आहे. मी एक काम करतो, मी नंदिनीला संध्याकाळी बरोबर घेऊन जातो. हे हॅलो, मी तिला फिरायला घेऊन जात नाहीये. मी तिला सांगणार आहे की माझ्या मुलाची शाळा आता सुरू होणार आहे, तर त्याच्यासाठी नवीन दप्तर आणि नवीन रेनकोट घ्यायचं आहे. तर मला काही सुचत नाहीये, तर शॉपिंगला माझ्या बरोबर चल. ती मुलं मागे लागली आहेत, म्हणजे मी तिला संध्याकाळी बरोबर घेऊन जाईन. कळलं? म्हणजे मी तिला बरोबर घेऊन गेलो तर आऊन बरोबर कोणी नसणार, आणि आऊना ऍड्रेस माहिती नाहीये. हा, गैरसमज नाहीये. कॉफी पिऊन मला सुचतं. काकू, काकू. हा काकू, मी निघते. हा हो. आणि काका कुठे आहेत? अगं ते जेवण झोपलेत जरा. तू निघ. हा. आणि पोचलीस की फोन करा. हो, करते. नीट जा. हो काकू, तुम्ही काळजी नका करू. मी जर वेळेत पोहोचले नाही ना तर आऊ येतील इथे. हा, हो. मी येते. चला. ये. काय हो, बोला ना. हा हाक मारली. हा हा, संध्याकाळी येशील माझ्या बरोबर? इश, अगं, मुलांचं शॉपिंग करायचंय, येशील माझ्या बरोबर? हो, म्हणजे आवडलं असतं मला, पण आऊन बरोबर जायचंय ना. काय फरक पडत नाही. अहो, असं कसं फरक पडतो? मला पडतो. मी बघते काहीतरी. नाही, कशाला, मी जातो. अहो नाही, येते मी. नक्की? लिस्ट काय होती? रेनकोट आणि काय दप्तर वगैरे घ्यायचे. हो, आपण थोडं जातो.
हॅलो. हॅलो हॅलो अदिती, काय करायचं, काही ठरलंय का? जय, काळजी नको करूस, मी आहे ना. अदिती हे बघ, परिस्थिती ना खूप गंभीर आहे. नाही म्हणजे आऊंना काही केल्या मी थांबवू शकत नाही, आणि तुला भेटायचंय म्हटल्यावर कुणीही सांगून त्या थांबणार नाही. तुला कळतंय का? आऊ जर तिथे आल्या ना तर त्यांना सगळं कळेल अदिती. हो जय, मलाही कळतंय, म्हणूनच तर म्हणते टेन्शन घेऊ नकोस. हा बघ अदिती, दरवेळी आपण सगळं व्यवस्थित होईल असं एकमेकांना समजावत असतो, पण आता परिस्थिती तशी नाहीये. तुलाही कल्पना आहे आणि त्याची. हो मला माहितीये, म्हणूनच तर म्हणतेय टेन्शन घेऊ नकोस. अगं पण सोल्युशन काय आहे? जर मीच आले ऑफिसला तर आऊ येणार नाहीत ना घरी मला बघायला. काय वेळ लागलाय का तुला? काल डिस्चार्ज मिळाला ना तुला? जय शांत हो, मी ठीक आहे आता. अगं पण तुला कळत नाहीये का अदिती? जय ऐक, मी खरंच बरी आहे आता. आणि जर तुझा विश्वास बसत नसेल तर मागे बघ. मागे? आदिती मॅडम, तुम्ही? जय सर. हाँ आदिती मॅडम आले. दिसताय. आदिती मॅडम, घरी लक्ष लागत नसेल ना तुमचं? आठवण येत असेल ना इथल्या सगळ्यांची? हो. इथे पण तसंच आहे. म्हणजे इथे पण तुमची आठवण येत होती सगळ्यांना. काम करताना सुद्धा तुमचाच विचार सुरू होता सगळ्यांच्या मनात. तुम्ही कधी येणार असंच वाटत होतं सगळ्यांना. हा अदिती मॅडम, तुम्ही दमला असाल, एक काम करा ना तुम्ही, आज चला आणि रिलॅक्स व्हा. बरोबर आहे आदिती मॅडम, तुम्ही दमला असाल, एक काम करा ना, आज चला रिलॅक्स व्हा. अगदी बरोबर बोलतायत ते. हा खूप काळजी असते त्यांना सगळ्यांची. चला अदिती मॅडम, चला. छान जोडी आहे. झालं पाहिजे ना काहीतरी. अदिती, अदिती, अदिती गेली कुठे? अदिती, इकडे. अदिती कुठे? अहो पण तुम्हाला काय हवंय ते सांगा ना, तुम्हाला ते मिळाल्याशी कारण. मी विचारलं अदिती कुठे आहे सांग. अगं तिच्या खोलीतही बघून आलो तर आतही नाही ती. तुला माहिती आहे का असं मी विचारणार नाही, तूच सांग कुठे आहे अदिती? ती ऑफिसला गेली. ऑफिसला गेली कशी ती? मी तिला सांगितलं होतं ऑफिसला 1 आठवडा सुट्टी घ्यायची, तरी गेली. आता कुठे विकनेस कमी होतोय तर लगेच ऑफिसला गेली. काय बाकी माणसं नाहीत का त्यांची ऑफिस मध्ये काम करायला? काय ग आधी तू बस इथे आधी, बस बस पटकन. काय ग कशी आहेस ग तू बाळा?
अरे तांगडे पटकन पाणी आणि तिच्यासाठी. थकवाला असेल ना खूप. नाही काय एवढा विकनेस असताना ऑफिसला का आलीस तू? काय ग तू जा, ऐकत काय बसलाय, पटकन चहा घेऊन ये. नाही मला चहा नकोय. बरं मग नारळ पाणी किंवा ज्यूस काही सांगू का? तू एक काम कर. नाही मला खरंच काही नकोय. मी बरी आहे आता. नक्की? हो. चांगलं चाललंय. सिंपती मिळवणं चांगलं जमतं बाकी. रजनी, मी म्हटलं की चांगली प्रोग्रेस आहे, चांगलं चाललंय काम. काय करू ग मी तुझं? बाळा कशीस तू आता? मी बरी आहे आता. एक मिनिट काय बरी आहे तू? कशाला आलीस इथे? तुला विश्रांतीची गरज आहे ना? मग तेच तेच सांगते मी सुद्धा हिला. आणि तुला माहितीये का आदिती, आज मी आणि आऊ तुझ्याकडे येणार होतो. ते आऊचे मित्र राहतात ना तुझ्या इकडे. हा मी आऊंना भेटून येते जाऊन. बर. अगं अमित सर तुमचा फोन वाजता टेबलवरचा. पाय अडकला. काय ग